भारत माता सेवा समिती, नवी दिल्ली यांच्याकडून समस्त देशबांधव व देशभक्तांना 78व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। 78व्या स्वातंत्र्यदिना शुभप्रसंगी सगळ्या देशभक्तांनी व देशवासियांनी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करावे अशी आपणास जय भारत माता सेवा समिती यांच्याकडून विनंती आहे। जय भारत माता सेवा समिती राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष खरे देशभक्त व भारत मातेच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम करणारे परमपूज्य श्री हवा मल्लीनाथ महाराज यांनी 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभप्रसंगी सर्व देशभक्तांना दिव्य संदेश दिलेला आहे। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून काही जास्त दिवस झालेले नाहीत, 78 वर्षेच झालेले आहेत। आपल्या देशाला स्वातंत्र्य सहजरित्या मिळालेले नाही, अनेक वेळ हुतात्मे व स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे। आता आपल्याला स्वातंत्र्यासाठी त्याग किंवा बलिदान देण्याची आवश्यकता नाही, पण आपल्या सर्वांनी पालन करायचे आहे ते फक्त संविधान, सर्व धर्म समभाव व निसर्ग नियम हेच पुरेसे आहे। आज आपण स्वतंत्रपणे आणि सुरक्षितपणे राहण्यास सक्षम झालो आहोत। जाती धर्माच्या नावाखाली तसेच आर्थिक फायद्याच्या आमिषाने तुमचे अमूल्य मत वाईट माणसांना घातल्यास तुमचा देश राहणार नाही, तुम्ही राहणार नाही, तसेच तुमचा परिवारही राहणार नाही। याबद्दल तुम्ही विचार करून बघा। आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमचे आणि तुमचे पूर्वज स्वातंत्र्य उत्सव हे दसरा, दिवाळी, शिवरात्री, गुढीपाडवा या सर्व सणापेक्षा मोठा सण म्हणून स्वातंत्र्य दिन साजरा करत होते। पूर्वी संपूर्ण गावामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत, यामध्ये सर्वजण गावकरी मिळून गावातील व आपापल्या घरासमोरील रस्ते झाडलोट करून, सडा रांगोळी काढत, पताकाचे तोरण व हरांची सजावट करून गावातील लोक एकत्र येऊन झेंडा फडकवत असत। त्यानंतर प्रत्येकजण एकमेकांना गोडधोड खाऊ घालून स्वातंत्र्यदिन आनंदाने व उत्साहात साजरा करत असत। पण आताची पिढी हे सगळं विसरत चाललेले आहे। देशाची सुरक्षा ही आमची तुमची सुरक्षा झाली पाहिजे। केवळ एका लहान स्वार्थापायी आपल्याला कोणाकोणापासून लांब जाण्याची परिस्थिती येते। भारत देशाच्या देशवासियांकडे सेवा करण्याची मनापासून इच्छा असेल तरच निस्वार्थीपणाने सेवा करा, पण स्वार्थी होऊन कधीही सेवा करू नका। सध्याच्या काळात आपापले वाढदिवस साजरा करण्यासाठी काही लोक मऊ केक कापून स्वतःचा वाढदिवस साजरा करून घेत आहेत। हे सगळं करून घ्यायच्या आधी एकदा विचार करा की आपल्या भारत देशामध्ये कितीतरी लोकांना हात, पाय, डोळे नाहीत, काही जणांना तर एका वेळचे जेवणही मिळत नाही। अशा लोकांसाठी तुमच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी अन्नदान, रक्तदान किंवा गरिबासाठी सोयीस्कर अशी सेवा करा। देवाने आपल्याला दिलेल्यामधील थोडं दुसऱ्यांसाठी देऊन त्यांना सहकार्य करा। जर हे तुमच्या हातून जमत नसेल तर तुमच्या आई, वडिलांची चांगल्या प्रकारे त्यांची काळजी घ्या। त्यांच्याशी आदराने व सन्मानाने वागा। आई, वडिलांना वृद्धाश्रमात कधीही पाठवू नका। त्यांच्याबरोबर कधीही भांडण करू नका। दारू, गुटखा, मटका खाऊन रोडवर वेड्यासारखं फिरू नका। तुम्ही वाचा आणि तुमच्या पुढच्या पिढीला पण वाचवा। तुमच्या मित्र मैत्रिणीबरोबर आदराने नम्रपणे बोलून त्यांच्याबरोबर मनापासून चांगले संबंध ठेवून सर्वांशी चांगल्या प्रकारे वागून तुमचा वाढदिवसाचा आनंद अशा पद्धतीने साजरा करा। तुमचा वाढदिवस इतरांनी साजरा केला पाहिजे, इतरांचा वाढदिवस तुम्ही साजरा केला पाहिजे। तुमचा वाढदिवस तुम्हीच साजरा करणे हे योग्य वाटत नाही। भारत देश स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झालेले आहेत। देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करणे म्हणजेच देशाचा वाढदिवस साजरा करणे, हे सगळं करणे म्हणजे देशातील प्रत्येकाचे वाढदिवस साजरा केल्यासारखं आहे। विशेष सूचना: राष्ट्रीय खेळ म्हणजे कुस्ती, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, गिल्ली दांडू, धप्पेधुप्पी हे आपले खेळ आहेत। तर अलीकडच्या काळात क्रिकेट, बेटिंग यासारख्या व्यसनाला बळी होऊन काही युवक जीव गमावत आहेत, तर काही आपले गाव सोडून जात आहेत। क्रिकेटमध्ये 20-20, 50-50, 100-100 असले प्रकार अलीकडेच आलेले आहेत। असले खेळ हे आपल्या देशवासियांचे नाहीत, हे तुम्ही सगळं ओळखून आताच जागृत व्हा। 1947 मध्ये अनेक चळवळीमुळे व स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले होते। आता 2047 मध्ये पुन्हा एकदा अशा प्रकारे चळवळ होण्याची शक्यता आहे। हे 100-100 क्रिकेट मॅच असल्यासारखे आहे, हे सगळ्यांनी समजून घ्या। देशाच्या हितासाठी जाती, धर्म, स्वार्थी राजकारणी यांच्यापासून सावध राहून तुम्ही वाचा, तुमचा देश वाचवा, तुमचा परिवार वाचवा। देश बांधवांबरोबर प्रीतीप्रेमाने वागा। तसेच जाती धर्म सोडून सर्वजण एकत्र रहा। तुम्ही सर्वजण जगा आणि तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा जगू द्या। हे जय भारत माता सेवा समितीकडून देश बांधवांना 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाच्या शुभप्रसंगी जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष पूज्य श्री हवा मल्लीनाथ महाराज यांनी आपल्या सर्वांना दिलेले शुभ संदेश आहेत। सगळ्यांना धन्यवाद। भारत माता की जय। जय भारत माता सेवा समिती, नई दिल्ली।